श्रीराम साधक हो. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, एका वर्षी डिसेंबरमधील श्री महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाकरिता मी गोंदवल्यास गेलो होतो. श्री तात्यासाहेब केतकरही येऊन हजर झाले होते. एक दिवस संध्याकाळी 6:30च्या सुमारास तेथील श्री बळवंतराव पाठक श्री महाराजांना भेटावयास आले व त्यांनी श्री समर्थ संप्रदायातील एक मोठे साधक गोंदवल्यास येऊन गेल्याचे श्री महाराजांना सांगितले. त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. ते श्री महाराजांच्या शेजघरात जाऊन आले व ते मालाडलाही येणार असल्याचे सांगितले. श्री महाराज दरवेळी ठीक आहे, बरे आहे, ये दे असे म्हणत होते. शेवटी ते साधक श्रीरामाच्या समोर सभा मंडपात 2 तास बसले होते असे श्री पाठक म्हणाले. त्यावर श्री महाराज म्हणाले, त्याने माझ्या रामाकडे नीट बघितले असेल तर त्याला आपले दोष कळले असतील. माझा राम म्हणजे आरसा आहे. त्यात जो नीट पाहील त्याला आपले रूप स्पष्ट दिसेल. वरील सर्व संभाषण ऐकत मी बाजूलाच उभा होतो. त्यावेळी सर्वच राम आरसे आहेत, मग तुमच्या रामाचे वैशिष्ट्य काय असा विचार माझ्या मनात आला, परंतु मी अर्थातच काही बोललो नाही. परंतु श्री महाराज मात्र लगेच म्हणाले, सर्व राम आरसेच आहेत, परंतु बाकीच्यांच्या मागचा पारा गेलेला आहे, पण या आरशाचा पारा शिल्लक आहे. असो. श्री गणपतराव दामले यांचे सर्वात ज्येष्ठ चिरंजीव श्री रामकृष्ण दामले यांचे पुण्यात लिव्हर सिरोसिसने 11 सप्टेंबर 1959 रोजी रात्री 9 वाजता देहावसान झाले. ते आजारी होते हे मालाडला सर्वांना माहीत होते, परंतु ते गेल्याचे मला कळले नव्हते. त्याच रात्री श्री तात्यासाहेब केतकर यांच्या घरी नेहमीप्रमाणे भजन आरती वगैरे झाल्यावर श्री महाराज 11च्या सुमारास बोलू लागल्यावर श्री दादांचा म्हणजे श्री रामकृष्णांचा काहीतरी संदर्भ निघाला. तेव्हा तो फार चांगला मुलगा होता असे श्री महाराज म्हणाले. प्राध्यापक बेलसरे त्यावेळी तेथे हजर होते व त्यांना श्री महाराजांच्या बोलण्यातील होता हा भूतकालवाचक शब्द खटकला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री दादांच्या आदल्या रात्री झालेल्या निधनाची वार्ता मालाडला पोहोचली. तेव्हा श्री महाराजांच्या होता या शब्दाचा खुलासा झाला. असो. मी 1942मध्ये मार्च महिन्यात मॅट्रिकच्या परीक्षेला बसलो व उत्तीर्ण झालो. त्यावेळी इंग्रजी 6वी व 7वी मागाहूनची 10वी व 11वी इयत्तांमध्ये सक्तीच्या इंग्रजीशिवाय मराठी या विषयाऐवजी ऐच्छिक इंग्रजी हा विषय घेता येत असे व मी तो विषय निवडलेला होता. रोज 2 पेपर्स याप्रमाणे 7 पेपर्स 3.5 दिवसात पूर्ण होत असत. आमचा मराठी इंग्रजीचा पेपर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे 3 ते 6 असा होता. माझी परीक्षेची जागा दादर येथील रुईया कॉलेजमध्ये तळमजल्यावरील खोलीत होती. त्या पेपरच्या वेळचे पर्यवेक्षक यांनी 3 वाजता प्रश्नपत्रिका वाटायला सुरुवात केली आणि इतरांबरोबर मलाही मराठीची प्रश्नपत्रिका देण्यात आली. पण माझा विषय मराठी नसून इंग्रजी असल्याचे मी सांगितले. पर्यवेक्षकांनी या कॉलेजमध्ये सर्व मराठी विषयाचेच विद्यार्थी आहेत असे मला सांगितले. तरीही माझा तो विषय नसल्याने मी ती प्रश्नपत्रिका सोडवू शकणार नाही असे सांगितले. त्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठाकडे चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडील माझ्या अर्जात मराठी हाच विषय असल्याचे सांगितले गेले. तरीही मी ठाम होतो. शेवटी शेजारच्या किंग जॉर्ज हायस्कूलमधून इंग्रजीचा पेपर मला आणून देण्यात आला. इतके होईपर्यंत 3:25 झाले होते. मला 15-20 मिनिटे अधिक वेळ देण्यात आला. घरी आल्यानंतर माझ्या वडिलांना हे सर्व कळल्यावर रात्री 7:30 वाजता आम्ही आमच्या पार्ले टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मा. सी. पेंढारकर यांच्या घरी जाऊन त्यांना ही सर्व हकीकत सांगितली. त्यांनी योग्य ते करण्याचे कबूल केले व दुसऱ्याच दिवशी विद्यापीठाला हे सर्व कळवून माझी उत्तरपत्रिका योग्य त्याच्याकडे जाण्याविषयी खबरदारी घेण्यास सांगितले. माझ्या वडिलांनीही तशाच प्रकारचे एक पत्र विद्यापीठाकडे पाठवले.
इतके सर्व झाले तरी सबंध कॉलेजमध्ये एकच वेगळी असलेली उत्तरपत्रिका गहाळ न होता योग्य माणसाच्या हाती जाईल का, ही शंका व भीती माझ्या वडिलांना त्रास देत राहिली. माझी परीक्षा गुरुवारी दुपारी 2 वाजता संपली. रविवारी सकाळी 8च्या सुमारास प्राध्यापक बेलसरे आमच्या घरी आले आणि तुमच्या मुलाची प्रश्नपत्रिका योग्य माणसाच्या हातात गेली आहे, काळजी करण्याचे कारण नाही, असा निरोप श्री महाराजांनी दिला असल्याचे त्यांनी वडिलांना सांगितले. ही सर्व हकीकत काय आहे व निरोप कशासाठी हे मात्र त्यांना माहीत नव्हते. वडिलांनी त्यांना सांगितल्यावर त्यांना सर्व समजले व आश्चर्यही वाटले. असो. साधक हो, तीर्थस्वरूप बाबा बेलसरे यांना एकदा हैदराबादला आईवडिलांना भेटायला जायचे होते. ते सकाळीच निघणार होते, परंतु त्यांचे स्नान व्हावयाचे होते. ते श्री महाराजांना भेटले असता श्री महाराज म्हणाले, स्नान झालेले नसले तरी तसे जाण्यास हरकत नाही, तेथे गेल्यावर करता येईल. श्री महाराज तीर्थस्वरूप बाबा बेलसरे यांना असे का म्हणाले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.